नमस्कार. मी राजश्री दिवाण पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे नवीन कविता आणि नवीन कवयित्री किंवा कवीच्या बरोबर. आजची पण कविता विठ्ठल रुक्मिणीवर आधारित आहे. सुरेख अर्थपूर्ण कविता आहे. या कवीचे नाव अनामिक म्हणून मला व्हॉट्सअपवर कळलेले आहे. मला या कवीचे किंवा कवयित्रीचे नाव माहीत नाही. आपल्यापैकी जर कोणाला याचे नाव माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही कविता विठ्ठल रुक्मिणीवर आधारित आहे. खूप अर्थपूर्ण आहे. या कवितेचं विश्लेषण मी जास्त करत नाही. आपणच ही कविता ऐका आणि मनापासून समजून घ्या. ऐकूयात ही सुरेख कविता. पंढरपुरात मंदिरात एकटी रखुमाई उभी पाहून मी फोन लावला त्या सावळ्या विठूला. पंढरपुरात मंदिरात एकटी उभी रखुमाई पाहून मी फोनच लावला त्या सावळ्या विठूला. असा कसा रे विठू तू तुझ्या बायकोशी वागतोस? असा कसा रे विठू तू तुझ्या बायकोशी वागतोस? तिला एकटीला सोडून का बाजूच्या मंदिरात उभा राहतोस? तिला एकटीला सोडून का बाजूच्या मंदिरात उभा राहतोस? फोनवर तिकडून बोलताना विठूने मला सुंदर उत्तर दिले. फोनवर तिकडून बोलताना विठूने मला सुंदर उत्तर दिले. त्याचे गोड शब्द कानी ऐकताच माझे देहभान हरपले. त्याचे गोड शब्द कानी ऐकताच माझे देहभान हरपले. रोज भेटायला येऊन गर्दी करताना तुम्ही सारे पाहुणे, रोज मला भेटायला येऊन गर्दी करताना तुम्ही सारे पाहुणे, माझ्या सोबत उभी राहून कठीण होईल तिला आराम मिळणे. माझ्या सोबत उभी राहून कठीण होईल तिला आराम मिळणे. शेजारच्या मंदिरात उभी राहून ती मला चोरून चोरून पाहते. शेजारच्या मंदिरात उभी राहून ती मला चोरून चोरून पाहते. तिचे ते प्रेमळ पाहणे मला फार फार भावते. तिचे ते प्रेमळ पाहणे मला फार फार भावते. नाजूकशी रखुमाई लाडकी आहे ना या श्रीहरीची. नाजूकशी रखुमाई लाडकी आहे ना या श्रीहरीची. म्हणूनच काळजी घेत असतो मी माझ्या परीची. म्हणूनच काळजी घेत असतो मी माझ्या परीची. नमस्कार. मला आशा आहे ही सुंदर कविता आपल्याला आवडली असेल. अर्थ पण खूप छान आहे. आपण फक्त म्हणतो की विठ्ठल आणि रुक्मिणीचे दोन वेगवेगळे गाभारे आहेत. पण विठ्ठलाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला की विठ्ठलांनी दोन वेगवेगळ्या गाभाऱ्यामध्ये असताना रुक्मिणीबद्दल काय विचार केलाय तो या कवीने या कवितेमध्ये आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशीच एक सुंदर कविता आहे. अजरामर कविता आहे ही. कवी आहेत अरुण कोलटकर आणि कवितेचं शीर्षक आहे वामांगी. ही पण विठ्ठल रुक्मिणीवर आधारितच कविता आहे. ऐकूयात. देवळात गेलो होतो. देवळात गेलो होतो मध्ये तिथे विठ्ठल काय दिसेना. देवळात गेलो होतो मध्ये तिथे विठ्ठल काही दिसेना. रखमाई शेजारी नुसती वीटच. रखमाई शेजारी नुसती वीटच. मी म्हणालो राहिलं. रखमाय तर रखमाय. कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं. आपल्यालाच पुढे मागे कधीतरी लागेल. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं. आपल्यालाच पुढे मागे कधीतरी लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो. आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो विठू कुठे गेला? दिसत नाहीये. विठू कुठे गेला? दिसत नाहीये. रखमाई म्हणाली कुठे गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? कुठे गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथे कोणीच नाहीये. आणि म्हणालो तिथे कोणीच नाहीये. रखमाई म्हणाली नाकासमोर बघण्यात जन्म गेला माझा. नाकासमोर बघण्यात जन्म गेला माझा. बाजूचं मला जरा कमीच दिसत रे. बाजूचं मला जरा कमीच दिसत रे. दगडासारखी झालीये बगमान. अगदी धरलीये. दगडासारखी झालीये बगमान. अगदी धरलीये. इकडची तिकडं जरा होत. कधी येतो, कधी जातो, कुठे जातो, काय करतो
मला काही काही माहित नाही. कधी येतो, कधी जातो, कुठे जातो, काय करतो, मला काही काही माहित नाही. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी. मला कधीच कसं कोणी काही सांगितलं नाही. मला कधीच कसं कोणी काही सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. आज एकदमच मला भेटायला आलं 28 युगांचं एकटेपण. 28 युगांचं एकटेपण. 28 युगांचं एकटेपण. मला आशा आहे की आपल्याला ह्या दोन्हीही कविता खूप आवडल्या असतील. आवडल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि माझ्या शब्दांचे क्षितिज या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच. तोपर्यंत नमस्कार.